विजय थलपती हे पहिले असे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी नीटच्या एक्झामला विरोध केलेला आहे. पण याच्या पाठीमागची नेमकी आयडियोलॉजी काय आहे आणि ती कुठून येते हे जर तुम्ही शोधत गेलात किंवा याच्यावरती जर संशोधन केलं तर तुम्हाला असं दिसेल की विजय थलपती यांच्या या विषयाच्या पाठीमागे किंवा नीटला विरोध करण्याच्या पाठीमागे जी आयडियोलॉजी आहे ती आयडियोलॉजी येते पेरियार रामास्वामी यांच्या माकडून. आता पेरियार रामास्वामी आणि नीटचा एक्झामचा काय संबंध आहे? होय, संबंध आहे. कारण पेरियार रामास्वामी यांनी सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदा कशाला विरोध केला असेल तर कोणत्याही क्षेत्रामध्ये असलेल्या ज्या सीईटी आहेत किंवा प्रवेशपूर्व परीक्षा आहेत या सगळ्या परीक्षांना पेरियार रामास्वामी यांनी सुरुवातीला विरोध केलेला होता. तुम्हाला कदाचित आठवत असेल किंवा तुम्ही जर कुठे संदर्भ वाचला असेल, माझं जर तुम्ही आरक्षण हे पुस्तक जर वाचलं असेल तर त्या आरक्षण या पुस्तकामध्ये मी त्याचे संदर्भ दिलेले आहेत की पेरियार रामास्वामी हे पहिले असे विचारवंत आहेत ज्यांनी कुठल्याही क्षेत्रामधल्या सीईटीला विरोध केला. का विरोध केला याचं जर उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला असं दिसेल की समजा एखादा विद्यार्थी 10वी पास होतो आणि 10वी पास झाल्यानंतर तो 11वी मध्ये प्रवेश घ्यायला जातो. त्यावेळेस त्याला काय केलं जातं, त्याला एक कॉलेज तिथलं 100 मार्काची सीईटी घेतं आणि मग त्याला 11वी मध्ये प्रवेश देतो. पेरियार रामास्वामी यांचं म्हणणं असं होतं की जर समजा एखादा विद्यार्थी 10वी मध्ये 750 मार्काची परीक्षा पास होऊन येतो, म्हणजे त्याच्याकडे जेवढे विषय आहेत त्या सगळ्या विषयाची परीक्षा पास होऊन येतो आणि 750 मार्कापैकी तो परीक्षा पास होतो, बोर्डाची परीक्षा पास होतो, बोर्डाचं सर्टिफिकेट त्याच्या हातामध्ये येतं आणि तरीही ते बोर्डाचं सर्टिफिकेट बाजूला ठेवलं जातं आणि 100 मार्काच्या सीईटी वरती त्याला 11वी मध्ये प्रवेश दिला जातो. आता जर असंच करायचं असेल तर मग बोर्डाची परीक्षा घ्यायची गरजच नाही. थेट तुम्ही 10वीचा सिलेबस शिकवा आणि त्याला सीईटीला बसवा आणि सीईटीच्या मेरिटवर त्याला 11वीला प्रवेश द्या. पण असं होत नाही. डायरेक्ट काय करतात, ते बोर्डाचं जे प्रमाणपत्र आहे हे सर्टिफिकेट डायरेक्ट बाजूला फेकलं जातं. म्हणजे याचा आणि त्या विद्यार्थ्याचा काही संबंध राहत नाही. आणि 11वीला प्रवेश कशा आधारावरती मिळतो तर एखादं कॉलेज ज्यावेळेस 100 मार्काची परीक्षा घेतं, सीईटी घेतं, त्याच्या आधारावरती त्याला प्रवेश दिला जातो. आता बघा, बोर्डाची परीक्षा 750 मार्क आहेत, त्याला शिकवायला 4 ते 5 शिक्षक आहेत. त्या 5 शिक्षकांनी शिकवलेलं याने पेपर लिहिलेले ते बोर्डामध्ये जातात. बोर्डामध्ये वेगवेगळे शिक्षक त्याला तपासतात, त्याला पास करतात. पण हे सगळं खोटं ठरतं. कुठे खोटं ठरतं? जर जिथे आपण सीईटी हा विषय आणतो तिथे हे सगळं खोटं ठरतं. कारण हे 750 मार्क तपासलेले कुठे जातात काही माहिती नाही, सर्टिफिकेट कुठे फेकून दिलं जातं तेही माहिती नाही. पण 100 मार्काची सीईटी म्हणजे त्या कॉलेजचे शिक्षक एकत्र येतात, ते 10-10, 20-20 प्रश्न जमा करतात आणि ते सीईटीचा पेपर सेट करतात, तेच परीक्षा घेतात, तेच तपासतात, तेच मेरिटची लिस्ट लावतात आणि मग त्याच्या आधारावरती या विद्यार्थ्याला 11वी मध्ये प्रवेश दिला जातो. पेरियार रामास्वामी यांनी याला विरोध केला. ते म्हणाले की असं कसं काय होऊ शकतं, बोर्डाच्या परीक्षेचं प्रमाणपत्र बाजूला फेकून देऊन या 100 मार्काच्या सीईटीला ग्राह्य कसं काय धरलं जाऊ शकतं किंवा ही परीक्षा खरी आहे असं कसं काय मानलं जाऊ शकतं. आणि म्हणून पेरियार रामास्वामी यांना हा जो सगळा खेळ आहे हा सगळा खेळ काहीतरी वेगळा वाटला आणि ते म्हणाले की हा कशासाठी खेळला जातो. आता याच्या पाठीमागचं राजकारण पेरियार रामास्वामी यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की सीईटी हा खेळ कशासाठी खेळला जातो. इथे जे आरक्षणातून येणारे विद्यार्थी आहेत किंवा जे बहुजनांचे विद्यार्थी आहेत त्या बहुजनांच्या विद्यार्थ्यांना मेरिटमधून बाहेर काढण्यासाठी हा सगळा खेळ खेळला जातो. म्हणजे काय तर समजा एखाद्या महाविद्यालयामध्ये 100 जागा 11वीच्या आहेत. आता याच्यामधल्या काय होतं, 50 जागा ज्या आहेत त्या 50 जागा कशासाठी असतात तर या 50 जागा ओपनसाठी राखीव असतात. जर तुम्ही 10वीचं मेरिट लावलं तर या ओपनच्या देखील जागा जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ओपनच्या जागा जाऊ नयेत म्हणून सीईटी घ्यायची आणि मग काय करायचं तर या 50 जागा मध्ये म्हणजे जे आरक्षणामधले विद्यार्थी आहेत, बहुजनांमधले विद्यार्थी आहेत ते त्या 50 जागेमध्ये येणार नाहीत याची काळजी ते महाविद्यालय घेतं आणि या 50 जागा स्वतःच्या म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी मोकळ्या केल्या जातात. आणि मग आरक्षण तर तुम्हाला भरायचंच आहे. पण या आरक्षित जागेवरती जर बोर्डाच्या मेरिटवरती जर ऍडमिशन दिले गेले तर बोर्डाच्या मेरिटवरती थेट त्याला प्रवेश मिळतो आणि तो कदाचित ओपनच्या जागेवरही जाऊ शकतो. पण त्याचं मेरिट कमी करण्यासाठीचा डाव म्हणजे ही सीईटी आहे असं पेरियार रामास्वामी यांना वाटत होतं. आणि सध्या नीटच्या परीक्षेमध्ये पेपर फुटीचं प्रकरण आहे, गोंधळ होत आहे. हे कधीपासून होत आहे कोणालाच माहिती नाही, आता उघड झालेलं आहे. पण याच्यापूर्वी किती लोकांनी असा गोंधळ घातलेला आहे आणि स्वतःची मुलं जे डॉक्टर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, इंजिनियर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हे सगळं पेपर फोडाफोडीचं जे राजकारण आहे ते आता जरी उघडकीस आलं असलं त्या टेलिग्राममुळे तर हे
खूप दिवसापासून होत असावं आणि म्हणून पेरियार रामास्वामी यांना CETचा डाऊट होता आणि पेरियार रामास्वामी यांचा पूर्ण विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न तामिळनाडूचे CM विजय थलपती करत आहेत आणि त्याच्या पाठीमागची ही आयडिओलॉजी आहे. ही आयडिओलॉजी जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही माझ्या आरक्षण या पुस्तकामध्ये ही सगळी आयडिओलॉजी वाचू शकता की पेरियार रामास्वामी यांना नेमकं काय अपेक्षित होतं. विजय थलपती यांची आयडिओलॉजी राजकारणामध्ये जर तुम्ही बघितली किंवा त्यांच्या प्रचाराचे पोस्टर जर काढले तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यावरती प्रामुख्याने 2 व्यक्तींचे फोटो त्यांनी वापरलेले आहेत. एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे म्हणजे पेरियार रामास्वामी आणि त्याच विचारावरती म्हणजे पेरियार रामास्वामी यांच्या विचारांना धरूनच विजय थलपती यांनी नीटच्या परीक्षेला विरोध केलेला आहे. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. हेच त्याच्या पाठीमागचं सत्य आहे. आपल्याला नेमकं पेरियार रामास्वामी यांच्या या विचाराबद्दल आणि विजय थलपती यांच्या या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आणि हा संदर्भ जर तुम्हाला आवडला तर शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओवरती चर्चा करायला देखील विसरू नका आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.